हाय हॅलो नमस्कार. सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मुलांचा टिफिन बनवून त्यांना स्कूलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर गार्डनमध्ये आपल्या थोडासा फेरफटका मारला. सकाळी सकाळी हिरवीगार झाडे आणि अशा सुंदर कळ्या फुले पाहून अगदी प्रसन्न वाटतं. ऑफिस टाईमला भरपूर कळ्या आलेल्या आहेत. या 9 वाजता पूर्णतः उमलतात, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. आणि आता मी या ठिकाणी कुकर लावलेला आहे, कणिक मळलेली आहे आणि आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवणार आहे चमचमीत असा भरलेला दोडका. तर या ठिकाणी सुरुवातीला दोडक्यावरच्या शिरा आहेत त्या काढून घेतल्या. 2 दोडके आहेत, त्याची मी भाजी बनवणार आहे. दोडका आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण वांग्याला ज्या पद्धतीने 4 भागामध्ये चिरतो त्या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला भरता येईल. या ठिकाणी चमचमीत असा भरला दोडका बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेऊया. 1 वाटी शेंगदाणे, या ठिकाणी 2 चमचे मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा आलं. हे सगळं आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये चमचमीत असा टेस्टी भरला दोडका आपला तयार होतो. या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. हे वाटण आता एका प्लेटमध्ये मी काढणार आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला सगळे मसाले आहेत ते घालता येतील. तर यामध्ये घालूया 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर, याऐवजी तुम्ही घरचं लाल तिखटही वापरू शकता, आणि 1 चमचा काळा मसाला. लाल आणि काळा दोन्ही मसाला मिक्स वापरल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट तर चांगली येतेच, पण कलरसुद्धा छान येतो. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला सगळे मसाले आणि वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं वाटण आणि मसाला आहे तो मिक्स केलेला तो आपल्याला दोडक्याच्या फोडींमध्ये अशा पद्धतीने थोडासा हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या दोडक्याच्या फोडी आहेत त्या भरून घेणार आहे. दोडक्याची भाजी आपण अनेक प्रकारे बनवतो. दोडक्याची आमटी बनवतो, दोडक्याची सुकी भाजी, मूग डाळ घालून दोडक्याची भाजी, आणि अशा प्रकारे भरलेला दोडका. एकदम कमी साहित्यामध्ये चमचमीत होणारी अशी भरलेल्या दोडक्याची भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो. या ठिकाणी थोडा मसाला उरलेला आहे, तो सुद्धा आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी चमचाभर तेल सोडलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की घालूया मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूया जिरं. त्यामध्ये आता घालायचं आहे थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट तर छान येतेच, पण सुगंधसुद्धा छान येतो. यामध्ये आता आपण सगळ्यात भरलेल्या दोडक्याच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला थोडा वेळ परतल्यामुळे दोडक्याच्या भाजीला चव छान येते. दोडका खाताना सुद्धा छान लागतो. त्याचा एक प्रकारचा जो कच्चा वास असतो तो सुद्धा निघून जातो. दोडका व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे उरलेला मसाला. या ठिकाणी मसाला घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदा व्यवस्थित मसाला, दोडक्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच त्यामध्ये मग आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. या ठिकाणी जवळपास मी 1 वाटी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. या ठिकाणी गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला चव आणि रंग चांगला येतो. आणि त्यानंतर आपल्याला ताट झाकून 7 ते 8 मिनिट दोडका आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आधीमध्ये तुम्ही एकदा हलवून घेऊ शकता. आणि या ठिकाणी पाहू शकता 8 मिनिटानंतर आपला दोडका आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. मध्ये एकदा मी तो हलवून घेतला होता. आपण चमच्याच्या साहाय्याने दोडक्याची फोड आहे ती शिजली आहे का नाही ते सुद्धा चेक करून पाहायचे आहे. आणि आपला दोडका आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि चमचमीत अशी भरल्या दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे. खोबऱ्याचा वापर केल्यामुळे भाजीला तेल छान सुटते आणि लाल मिर्च पावडर वापरल्यामुळे कलरसुद्धा छान येतो. भरल्या दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळेमध्ये होते, त्यामुळे दुपारच्या लंचमध्ये किंवा संध्याकाळच्या डिनरमध्ये आपण ही भाजी बनवू शकतो. या ठिकाणी मी आता चपात्या करून घेत आहे. तुम्हाला जर दोडक्याची भाजी भातासोबतही खायची असेल तर या भाजीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. या ठिकाणी चपात्या झाल्यानंतर मी अशा प्रकारे टोपलीमध्ये ठेवते, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. त्या थोड्याशा थंड झाल्या की मग मी पोळी डब्यामध्ये भरते.
ऑफिस टाईमची फुलं आता छान फुललेली आहेत. सकाळी फक्त कळ्या होत्या, आता भरपूर फुलं आलेली आहेत. तुम्हाला जर ऑफिस टाईमला भरपूर फुलं येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या याविषयीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता. ती इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.